न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। गंगापूर पोलिसांची मोठी कारवाई। चैन स्नेचर व खुनाचा प्रयत्न करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद। नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत सराईत चैन स्नेचर आणि खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जेरबंद केले आहे। गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनी आरोपी अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दूल वय 20 रा गोवर्धनगाव नाशिक याचा तातडीने शोध घेऊन त्यास अटक करण्याचे आदेश दिले होते। गुन्ह्यानंतर आरोपी गोवर्धनगाव, शिवाजीनगर, वाघेरागाव आणि त्र्यंबकेश्वर परिसरात लपतछपत फिरत होता। तो सराईत आणि मोस्ट वॉन्टेड आरोपी असल्याने पोलिसांना मिळून येत नव्हता। दरम्यान गुन्हे शोध पथकातील पोहवा 1846 गिरीश महाले यांनी आरोपी वापरत असलेला मोबाईल क्रमांक शोधून काढण्यात यश मिळवले। त्यानंतर तांत्रिक विश्लेषण शाखेची मदत आणि मानवी कौशल्याचा वापर करत पोलिसांनी सलग 3 दिवस दिवसरात्र मेहनत घेत आरोपीचा माग काढला। आरोपी प्रबुद्धनगर परिसरातील एका घरात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अथक प्रयत्नांनंतर आरोपीला ताब्यात घेतले। प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून अंबड, इंदिरानगर, सरकारवाडा आणि भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत मित्राच्या मदतीने पायी चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली आहे। सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील, पोलीस हवालदार गिरीश महाले, भागवत थविल, रवींद्र मोहिते, गोरख साळुंके, प्रवीण केदारे, तुळशीदास चौधरी, सुजित जाधव, मच्छिंद्र वाकचौरे, राकेश राऊत, विजय नवले आणि यशराज पोतन यांनी सहभाग घेतला। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे करीत आहेत।